सविनय कायदेभंग सगळ्यात हा प्रश्न तर येणारच आहे. आता ह्याच्यावर सविनय कायदेभंगावर नेमका प्रश्न काय येईल हे मला कळाल असं जर माझे सासरे ह्याच्यामध्ये असते आयोगामध्ये. पण एवढं मी गॅरंटीनी सांगतो की प्रश्न येणार. या टॉपिकवर प्रश्न येणार, तो काय येणार हे तुम्हाला मी सांगेल थोड्या वर्षानंतर. ओके. काय 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 नाही नाही, क्वेश्चन आल्यानंतर नाही, आधीच सांगतो, टेन्शन घेऊ नका. 3-4 क्वेश्चन बनवू शकतात, सगळेच करून जायचे, त्यातलंच कुठलं तरी एक येणार आहे. ओके. क्वेश्चन आल्यानंतर सांगून काय फायदा आहे, मग माझ्यात आणि तुमच्यात काय फरक राहील. सविनय कायदेभंग चळवळीचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक महत्व आणि कशाप्रमाणे तपासायचं आहे, चिकित्सकपणे. म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. कारण मागच्या वेळी आपण प्रश्न काय दिला होता, समर्पणचे सगळं विसरलाच असाल नेहमीप्रमाणे. कारण विचारली होती आणि फीचर्स विचारले होते. आणि आणखी एका लेक्चरमध्ये असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग यांच्यातला फरक विचारला होता. सो हा तिसरा क्वेश्चन आहे जो डिस्कस करतोय आपण, सविनय कायदेभंग ऐतिहासिक महत्व. परत तेच सोप्या शब्दामध्ये, सक्सेस काय आहे आणि फेल्युअर काय आहे. चलो स्टार्ट रायटिंग. सो अगेन इंट्रो कॅन बी, इथे कोट वापरू शकता इंट्रोसाठी. आता हे कोट तुम्हाला कुठे भेटतील तर आपले जे पुस्तक आहे, ज्ञानदीपचे जे नोट्स वगैरे दिलेले आहेत, किंवा इवन माइंड मॅप, त्याच्यामध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर कोट्स दिलेले आहेत. कोणी कोणी ह्या चळवळीबद्दल काय काय म्हटलेलं आहे, त्यातला एखादा कुठलाही कोट तुम्ही वापरू शकताय इंट्रोमध्ये. नसेल वाचलेला कोट आता काय चोरून आणणार का पेपरच्या दिवशी, ठीक आहे. माहीत असेल तर अर्धा मार्क एक्स्ट्रा भेटणार आहे. हे बघा सिंपल फंड आहे, जो जास्त एफर्ट्स घेणार त्याला जास्त मार्क मिळणार. ज्याला कोट माहिती आहे तो कोटनी सुरुवात करू शकतो, ज्याला काही माहित नाहीये यू कॅन स्टार्ट विथ द बेसिक्स. की कधी चालू झाली होती, का चालू झाली होती, 1929चं लाहोर अधिवेशन हे लिहिणं अपेक्षित आहे. पूर्ण स्वराज्याचा ठराव झाला होता, ठीक आहे. आणि आता भारतीयांनी ठरवलं होतं की ब्रिटिशांच्या पूर्णपणे जे जुलमी कायदे आहेत त्याच्यापासून मुक्तता मिळवायची. म्हणून नावावरूनच कळतंय सविनय कायदेभंग. कायदेभंग करायचा आहे, पण कसा करायचा आहे, सविनय, ठीक आहे. महत्व काय आहे, डायरेक्ट थेट चॅलेंज दिलेलं आहे. औपनिवेशिक नाही लिहिला शब्द अवघड आहे, नसेल आठवत तर वसाहतवादी म्हटलं तरी चालतं, दोघांचा अर्थ तोच आहे. इंग्लिशमध्ये कलोनियल, डायरेक्ट चॅलेंज टू कलोनियल, किंवा डायरेक्ट त्यांचे कायदे मोडणार. म्हणजे आपण आतापर्यंत काय करत होतो तर ब्रिटिशांना कुठेतरी जी भीती मनात होती ब्रिटिशांबद्दलची, भले धाकाने का होईना किंवा दहशतीपोटी का होईना, आपण ब्रिटिशांचे कायदे पाळत होतो. पण आता एक दोन लोक नाही तर संपूर्ण समाज, अख्खा देश ओपनली सांगतोय की जे तुमचे जुलमी कायदे आहेत ते आम्ही पाळणार नाही. खूप गट्स लागतात हे सांगायला. तुम्ही ट्रॅफिक पोलीसच्या तोंडावर सांगू शकताय का जाऊन की नाही घालणार हेल्मेट, काय करायचं ते करा, हे सांगतात लोक. पण ऑब्व्हियसली सगळेच कायदे नाही मोडत आहेत. लक्षात घ्या, कुठले कायदे मोडतायत, जे अन्यायकारक आहेत, जे जुलमी आहेत, असेच कायदे. कुठले कुठले कायदे आहेत, मिठाचा कायदा, वन कायदे, व्हेरी गुड, महसूल कायदे, लँड रेव्हेन्यू ऍक्ट, अजून 3च. चौकीदारा नावाचे कायदे होते, जे सेंट्रल इंडिया वगैरे होता, यूपी बिहार, तिथे चौकीदारा टॅक्स लागवत होते ते. सो हे सगळे कायदे मोडायचे आहेत आणि खुल्या मोडायचे आहेत. पण लक्षात घ्या, गांधीजींचं हे सविनय कायदेभंग का महत्वाचा आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की गांधीजी काय सांगतायत, कायदा तर मोडायचा आहे, पण मग कायदा मोडून पळून जायचंय का, उलटा हात उचलायचा आहे का, मग काय करायचंय, हा, तिथेच उभं राहायचंय आणि कायदा मोडण्याची जी काही शिक्षा असेल ती भोगायची आहे आणि शांतपणे भोगायची, ऐव करत भोगायची नाहीये. कितीही मारलं, अक्षरशः लाठ्या तुटल्यात ब्रिटिशांच्या, मारणाऱ्यांचे हात सुजले होते, बेशुद्ध होईपर्यंत लोक मारत होते. धारासनाचा सत्याग्रह आठवतोय, मी सांगितलं होतं तुम्हाला की कितीतरी 90,000 पेक्षा जास्त लोकांना अरेस्ट झाली आहे. आणि ती अरेस्ट काय आजच्या काळात आजच्या सारखी नाही की जेलमध्ये नेऊन बिर्याणी खायला देतात. ती ब्रिटिशांच्या काळातली अरेस्ट आहे. अक्षरशः बर्फाच्या लाद्यांवर झोपवणं, मगाशी जे सांगितलं, नख उचकटणं, टॉर्चर. एक पॉइंट असा येतो की तुमचं शरीर पूर्णपणे ते टॉर्चरला हे करून जातं. ओके, पण तरी सुद्धा लोक हटायला तयार नाहीयेत. एक
तुम्हाला एक उदाहरण इथे लिहू शकता, एमपीएससीचा पेपर आहे, एकच केस तुम्ही ते लिहू शकताय. तुळशीराम जाधव नावाचे काँग्रेस कार्यकर्ते होते सोलापूरचे. ओके, फक्त गांधी टोपी घातली म्हणून ब्रिटिशांनी त्यांना एवढ्या लाठ्या मारल्या की त्यात त्यांचा मृत्यू झाला, पण गांधी टोपी काढली नाही. लक्षात घ्या, डोक्यावरून गांधी टोपी काढायला सांगितली, त्यांनी काढली नाही. एवढा प्रचंड लाठीमार झाला की त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे पोटेन्शियल आहे, किंवा हे ह्या एका केसमध्ये तुम्हाला दिसतं की सविनय कायदेभंगाचं यश किती मोठं आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत क्रांतिकारक करत होते किंवा नेते करत होते, ते आता जनता करायला लागलेली आहे. आणि एक दोनच्या नाही, हजारोंच्या लाखोंच्या संख्येने संपूर्ण भारतभर पसरलेली आहे हे आंदोलन. वायव्य सरहद्द प्रांत, खान अब्दुल गफार खान. आज विचार सुद्धा करू वाटत नाही की त्या काळामध्ये पठाणी लोक अहिंसक आंदोलन करतात. आणखी एक महत्वाचं यश जे इथेच दिसलं वायव्य सरहद्द प्रांतामध्ये, पहिल्यांदा भारताच्या इतिहासात किंवा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की सैनिकांनी अहिंसक सत्याग्रहींवर गोळीबार करायला नकार दिला. गढवाल रेजिमेंट, लिहून घ्या, हे सगळं माहित पाहिजे. गढवाल रेजिमेंटचे जे सैनिक होते त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतामध्ये काय केलंय, अहिंसक आंदोलकांवर गोळीबार करायला नकार दिला. किती लोकांनी हा पॉइंट लिहिला? कोणीच नाही. का? कारण रिव्हिजन नाही केले. सांगितलंय मी तुम्हाला हे ऑलरेडी. अरे हो का नाही? रिव्हिजन करा. आता ही गोष्ट का महत्वाची आहे लक्षात घ्या. हे एक सिम्बॉल आहे किंवा हे एक प्रतीक आहे की सैन्यामध्ये सुद्धा हळूहळू का होईना राष्ट्रवादाची भावना जागृत होती. कारण 11 वर्ष आधी, बरोबर 11 वर्ष आधी अशीच एक घटना झाली होती, जेव्हा सैनिकांना जनरल डायरनी फायर म्हटलं होतं. सैनिकांनी 10 मिनिटांमध्ये 1700 गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा सैनिकांमध्ये फार जास्त राष्ट्रवाद नव्हता. आता तो हळूहळू निर्माण होतोय. आणि सैनिक आणि पोलीस, हे लक्षात घ्या, ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. सो ही घटना ब्रिटिशांना आणि भारतीयांना दोघांनाही जाणीव झाली की आधारस्तंभ हालायला सुरुवात झालेली आहे. कळतंय? सो हे सगळ्यात महत्वाचं यश आहे किंवा महत्व आहे सविनय कायदेभंगाचं. विस्तार किती मोठा आहे तुम्ही विचारच करू शकत नाही. सगळेच्या सगळे समाज घटक एक्सेप्ट मुस्लिम, फक्त 2 समाज घटकांचं पार्टिसिपेशन कमी आहे, मुस्लिम आणि कामगार. मुस्लिमांचं का कमी आहे? कारण जिनांनी 14 मागण्या केल्या होत्या, त्या नेहरू रिपोर्टनी नाकारल्या होत्या. सो मुस्लिमांचं एक वेगळं राजकारण सुरू झालेलं आहे, जे पुढे फाळणीच्या दिशेने गेलंय. कामगारांचा सहभाग का कमी आहे? कारण ऑब्व्हियसली या चळवळीला भांडवलदारांचा फार मोठा पाठिंबा आहे. चळवळीसाठी सगळीच्या सगळी जी आर्थिक रसद आहे ती मोठे मोठे भांडवलदार, टंडन, टाटा, बिर्ला हे लोक देत आहेत. ऑब्व्हियसली कामगार आणि भांडवलदार, तुम्हाला माहिती आहे कसं रिलेशन आहे. तरी सुद्धा सोलापूरमध्ये कामगारांनी प्रचंड उठाव केलेला आहे. 4 लोकांना फाशी दिली होती, आठवत आहे? सगळं शिकवलेलं आहे, काहीच नवीन नाहीये. जे लोक रिवाइज करतायत रेग्युलरली, आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात या काळामध्ये खादी आणि चरखा हे देशभक्तीचं प्रतीक बनले होते. आता गांधीजींना किंवा नेत्यांना अपील सुद्धा करावं लागत नाहीये की बॉयकॉट करा, ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार घाला, हे सांगायची पण गरज नाहीये. ऍक्च्युअली हेच कारण आहे की पुढच्या 17 वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं, कारण ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता भारतात राहून काय फायदा नाहीये. जे सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती ती आता अंडी देणं बंद केलेलं आहे. हे कधी लक्षात आलं? सविनय कायदेभंग. कळतंय? मग तुम्ही म्हणाल सर 17 वर्ष का लागली? त्याचं सिंपल रिझन आहे की सविनय कायदेभंग चळवळीनंतर 1935चा कायदा आला होता, आठवत आहे? ठीक आहे. सो 35च्या कायद्यानुसार ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलंय की 70% सत्ता ही भारतीयांच्या हातात ऑलरेडी आलेली होती. मग तरी सुद्धा एवढी पुढचे 10 वर्ष का लागले? 10-12 वर्ष सेकंड वर्ल्ड वॉर मुळे. दुसरं महायुद्ध जर झालं नसतं तर कदाचित स्वातंत्र्य आणखी लवकर भेटू शकलं असतं. ओके. आंतरराष्ट्रीय पहिल्यांदाच जागतिक स्तरावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे लक्ष दिलं गेलं. इथे एका पत्रकार नाव तुम्ही लिहू शकताय, मिलर. सांगितलं होतं मी, त्यांनी क्लिअर कट आपल्या रिपोर्ट मध्ये म्हणून ठेवलेलं आहे की मला अजिबात माझ्या मनात शंका नाहीये की आता स्वातंत्र्य खूप जवळ आहे, कारण भारतीय लोकांनी ब्रिटिशांना घाबरणं बंद केलंय. आता ब्रिटिश भारतीयांना घाबरायला लागलेले आहेत.
सो आंतरराष्ट्रीय लेवलला भारताप्रती सहानुभूती निर्माण झाली. पुढचं यश आहे गांधी आयर्विन करार. संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की काँग्रेसला किंवा गांधीजींना बरोबरीचा दर्जा देऊन व्हॉइसरॉय त्यांच्याशी चर्चा करतोय. सो आतापर्यंत जे संघर्षाचं राजकारण होतं ते आता बदललंय. आता कम्युनिकेशन, संवाद आणि वाटाघाटीचं राजकारण, त्याला इंग्लिशमध्ये पॉलिटिक्स ऑफ निगोसिएशन असं म्हटलं जातं. यांनी एक खूप चांगला पॉइंट लिहिलाय जो बाकी कोणी मला तरी नाही दिसला. बिपिन चंद्रांनी ह्या स्ट्रॅटेजीला एक नाव दिलेलं आहे. सांगा, तुमच्याच शब्द सांगा. स्ट्रगल, ट्रूस, स्ट्रगल, STS म्हणजे काय? तर ही गांधीजींची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. बंदा बहुत ही खतरनाक था. काय करतात गांधीजी? संघर्ष करायचा, ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडायचा, त्याच्यानंतर संघर्ष कंटिन्यू नाही ठेवायचा. कारण जन आंदोलन जर खूप जास्त ताणलं गेलं तर ते चिघळतं, मग जे भेटणार आहे तेवढं पण नाही भेटत. सो संघर्ष करायचा, परत थोडी माघार घ्यायची. माघार घेणे म्हणण्यापेक्षा तात्पुरतं थांबायचं. ट्रूस, ट्रूस म्हणजे काय? वाटाघाटी किंवा तह म्हणतो त्याला. लढाई, परत तह, परत लढाई. स्ट्रगल, ट्रूस, स्ट्रगल. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये संघर्ष, वाटाघाटी, संघर्ष. हे नीट समजून घ्या, ही खूप महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. आता तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट संघर्षच का नाही, कशाला मध्ये गरज आहे वाटाघाटींची? गरज आहे, कारण जर खूप जास्त अति संघर्ष केला तर ब्रिटिशांकडे प्रचंड सामर्थ्य आहे. एकट्या भारतावर त्यांचं राज्य, लक्षात घ्या, 120 देशांपेक्षा जास्त त्यांच्या ताब्यात आहेत. एवढ्या इझिली ते भारताला हातातून जाऊ देणार नाहीयेत, हे गांधीजींना पण माहितीये. का माहितीये गांधीजींना? कारण फॉरेन रिटर्न आहेत बापूजी. त्यांनी बघितलंय साऊथ आफ्रिकेमध्ये ब्रिटिश कसं वागत. कळतंय? चलो. आणि हीच स्ट्रॅटेजी ऍक्च्युअली लक्षात घ्या की ओरिजिनल ही स्ट्रॅटेजी कोणाची आहे? टिळकांची आहे. टिळकांनी आपल्या आयुष्याकडे, शेवटाकडे, जेव्हा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड करार आला होता तेव्हा त्याच्यावर कडाडून टीका केली, मात्र तरी सुद्धा टिळकांचा स्टँड असा होता, त्यांनी एक अग्रलेख पण लिहिला होता की जे मिळतंय तेवढं घ्या आणि अधिकासाठी संघर्ष करा. मिळतंय त्याच्यात खुश राहू नका, पण मग ते पूर्ण सोडून पण देऊ नका. जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचं आणि अधिकासाठी भांडत राहायचं. जे करता, घरचे जर पॉकेट मनी समजा 1000 रुपये देत असले, आता तर तुम्ही मोठा पॉकेट मनी घेत असाल, ठीक आहे. सो जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचं, नाहीतर मग काहीच मिळत नाही. ओके, लय माच करून चालत नाही. सो हेच चलो, हे झालं सगळं यश. मर्यादा काय काय आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेहमीप्रमाणे गांधीजींनी ऐन भरात असताना चळवळीला टेम्पररी का होईना पण ब्रेक लावला. गांधी आयर्विन करार झाला आणि कुठेतरी गांधीजींचीच इमेज थोडी डाऊन झाली. त्याचं कारण म्हणजे भगतसिंगची न टाळता आलेली फाशी. प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. दुसरं एक अपयश म्हणू शकतो की चळवळ सुरू करताना बडी बडी बाते, पण मग नंतर ते शक्य झालेलं नाही. चळवळ सुरू करताना काय सांगून सुरू केले? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? पूर्ण स्वराज्य. पूर्ण सोडा, अर्ध पण नाही मिळालेलं आहे, ठीक आहे. पण स्वराज्याचा मार्ग मात्र मोकळा झालाय, हे पण नाकारता येत नाही. प्रादेशिक पातळीवर सहभाग जो होता तो सगळीकडेच सारखा नव्हता. जो काही उत्साह होता तो काही विशिष्ट शहरांपुरता मर्यादित होता. नावं लिहून घ्या पटपट. कुठे कुठे सगळ्यात जास्त हे झालं? वायव्य सरहद्द प्रांत. मॅप दाखवला होता, आठवत आहे? ठीक आहे, मॅप काढून दाखवला होता. काढून म्हणजे मी आणला होता, तुम्हाला काढायला सांगितलं होता. वायव्य सरहद्द प्रांत गुजरात, गुजरातमध्ये दांडी आणि धारासना. महाराष्ट्र नेहमीप्रमाणे सगळीकडेच पुढं. महाराष्ट्रात खूप सारे सत्याग्रह झाले त्या काळामध्ये. सांगा पटापट नाव. सोलापूर, सांगा, स्टेट बोर्ड मध्ये सगळं दिलेलं आहे. वडाळ्याचा सत्याग्रह, व्हेरी गुड. कुठला? चिमूरचा सत्याग्रह, व्हेरी गुड. जो जो ज्या ज्या एरियातला आहे तेवढंच सांगताय. चिमूरचा सत्याग्रह, पुसदचा सत्याग्रह, दही हंडा नावाचं गाव आहे अकोल्यामध्ये, तिथला सत्याग्रह. मी सांगितल्यावर सगळे हा हा करताय. कुठला? मोठे मोठे काय?
कुठल्या? विले पार्ले. ठीक आहे, विले पार्ल्याचा सत्याग्रह, बिळाशीचा सत्याग्रह, उंबरगाव. घरी जाऊन वाचा बाळांनो, खूप महत्वाचं आहे हे सगळं. तुम्हाला हा प्रश्न डायरेक्ट येणार आहे पेपरला की सिव्हिल हे जे सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये महाराष्ट्राची भूमिका काय होती. हा प्रश्न डायरेक्ट तुम्हाला पेपरला येऊ शकतोय. खूप जास्त महत्वाचा रोल आहे. हे झालं महाराष्ट्रात. त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये तंजावर सी राजगोपालचारी यांनी मोर्चा काढला होता. केरळमध्ये कोणी? केलप्पन, केरळ गांधी म्हणतो आपण त्यांना. इकडे सरहद्द गांधी आणि खाली केरळ गांधी, आणि खरे गांधी जेलमध्ये. नेक्स्ट ओडिसाच्या किनाऱ्यावर गोपबंधू चौधरी. नागालँड राणी गायदेनलिऊ. यशामध्ये एक महत्वाचं यश राहिलं, महिलांचा सहभाग. सॉरी टू से दॅट, हा पॉइंट राहिला होता, महिलांचा सहभाग. चलो, आज आपलं जरा थोडं स्लो चाललंय, पण क्वेश्चन फार मोठे आहेत आणि आपण भरपूर डायमेन्शन कव्हर करतोय, त्यामुळे थोडं लेट होतंय.